नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आताच्या ब्लॉगमध्ये. तर मला 4 गोष्टी आपल्या अशा प्रेमावरती बोलायच्या आहेत, कारण की समोरासमोर सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळं बोलायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, कोणी असू दे, मग मुलगा असू दे, मुलगी असू दे किंवा कोणी असू दे, बरं की नाही. तर प्रेम करताना अगोदर विचारपूर्वक प्रेम करा. कारण की काही लोक कशी माहिती आहे का, काही लोक टाईमपास म्हणून प्रेम करतात. मग ते कोणी असू दे, मुलगा मुलगी किंवा अजून कोण. टाईमपास म्हणून प्रेम करू नका कोणाबरोबर. त्या टाईमपासमध्ये कोणाचं तरी आयुष्य बर्बाद होत असतं, एवढं लक्षात ठेवा. आमच्या समोर झालेल्या गोष्टी आहेत. तुम्ही सांगा, जर पहिलीवरती प्रेम असतं, पहिलीवरती खरं प्रेम असतं, तर दुसरीवरती प्रेम झालं नसतं, बरोबर की नाही. पहिल्या व्यक्तीवर जर तुम्ही खरं प्रेम करत असतात ना, तिच्याबरोबर पण लवच आहे बरं का, तिच्याबरोबर पण लवच आहे आणि दुसरीबरोबर पण लवच आहे. मग तुम्हाला पहिलीबरोबर लव झालं असतं ना, बाळा गप, पहिलीबरोबर जर लव झालं असतं ना तुमचं, किंवा पहिलीबरोबर तुमचं खरं प्रेम असतं, तर तुमचं दुसरीबरोबर प्रेम झालंच नसतं, बरोबर की नाही. प्लस पहिलीबरोबर प्रेम असतं, दुसरीवर प्रेम करता, परत दुसरीवरती तिचं तर पहिलीचं आयुष्य बर्बाद करता, दुसरीचं आयुष्य बर्बाद करता, पहिलीला सोडून दुसरीच्या आयुष्यात येता तुम्ही, आणि परत तिला सोडून दुसरीला सोडून परत पहिलीच्या आयुष्यामध्ये जाता, पहिलीच्या परत मिठीत जाता. ह्याला का अर्थ आहे, ह्या प्रेमाला का अर्थ आहे? काहीच नाही ना, काहीच अर्थ नाही. आणि कोणीतरी खरं प्रेम करत असतो, कोणीतरी खरं प्रेम करत असतो. जो खरं प्रेम करतो ना, त्याला विचारा खऱ्या प्रेमाची किंमत काय असते. पण जो टाईमपास करतो ना, त्याला खऱ्या प्रेमाची किंमत कधीच कळणार नाही. एक लक्षात ठेवा, खरं प्रेम म्हणजे काय, तर आपल्यापासून दूर असून सुद्धा 1 रुपयाचं देणं घेणं नसताना सुद्धा जो प्रेम करतो, तो खरं प्रेम. त्याच्याकडनं 1 रुपयाची पण अपेक्षा न करता खरं प्रेम करतो ना, त्याचं खरं प्रेम आहे. पण त्या प्रेमाची किंमत प्रत्येकाला कळत नाही. ज्याच्याजवळ प्रेम आहे ना, त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. ज्याच्याजवळ नाही आहे ना, त्याला प्रेमाची किंमत कळते. प्रत्येकाच्या नशिबात खरं प्रेम नसतं. बघा तुम्ही, आजकाल तेच चाललं आहे, सगळ्या ठिकाणी तेच चाललं आहे. तर माझं नाही का एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना, आज उद्या माझी पण मुलं आहेत, मी सगळ्यांना म्हणजे आपण सगळ्यांनाच सांगतो आहे का, प्रेम कराल तर असं करा, शेवटपर्यंत निभवा ते प्रेम. हेच सांगणं आहे माझं सगळ्यांना. खूप त्रास होतो, खूप यातना होतात प्रेमाच्या, बरं का. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्यावर मनापासून प्रेम करा, जेणेकरून दोघंही सुखात राहाल, दोघंही आनंदात राहाल. दोघांनी एकामेकाला सपोर्ट करा. प्रेम करून तिला अर्ध्या रस्त्यात किंवा त्याला अर्ध्या रस्त्यात सोडू नका. खरंच, जो खरं प्रेम करतो ना, तो आयुष्यभर झुरून मरतो. पण टाईमपास करतो ना, त्याला प्रेमाची त्या किंमत कळत नाही. कसं माहिती आहे का, आई मुलावर पण प्रेम करते, मुलं आईवर पण प्रेम करतात, वडील मुलावर पण प्रेम करतात, मुलगी वडिलांवर पण प्रेम करते, भाऊ बहिणीवर पण प्रेम करतं. पण तुम्ही बघा, घरच्याने जरी भावाने किंवा बहिणीने दुखावलं, आपण खरं मनापासून जीव लावत असतो एखाद्या व्यक्तीला, जर आपल्या भाऊबीजा नाही आला किंवा काय, तर किती त्रास होतो आपल्याला, होतं की नाही. तसंच प्रेमाचं पण तसंच आहे. आपण बघा, आपल्या मुलाला जर जीव लावला आणि आपण आज मुलाला 9 महिने 9 दिवस पोटात घेऊन त्याला अख्खी दुनिया करतो, दुनिया दाखवतो, बोलायला चालायला शिकवतो, बरं की नाही. आणि त्याच मुलाने जर उद्या लाथा मारल्या किंवा आपल्याला उलटा शब्द केला किंवा काय केला, तर आपल्या त्या आईवडिलांच्या मनाला किती यातना होतात, तर त्या आईवडिलांनाच माहिती असतं. तसंच प्रेमाचं असतं. ज्याला आपण एखाद्याला मनापासून जीव लावतो, कुणासाठीही अश्रू गळत नसतात मित्रांनो, कुणासाठीही डोळ्यातलं पाणी येत नसतं.
ज्याच्यावरती आपण खरं प्रेम करतो, मनापासून करतो आणि शेवटपर्यंत त्याचंच बनून राहतो, त्याला खरं प्रेम म्हणतात. तो आपल्याजवळ नसताना आपण सतत त्याची आठवण काढत असतो, तो खरं प्रेम असतं. त्या व्यक्तीला किंमत नसते हो. जो टाईमपास करतो ना त्याला किंमत नसते बरं का. तो त्याच्या दुसऱ्या दुनियेमध्ये खुश असतो, पण तो मागे विचार पण करत नाही, मागचा विचार पण करत नाही की आपल्यावरती कोणीतरी खरं मनापासून प्रेम केलं होतं. आपण तर नाही केलं, आपण टाईमपास केलं, आयुष्याबरोबर खेळलो समोरच्या व्यक्तीच्या, पण ती या व्यक्तीच्या आयुष्याबरोबर खेळून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून आज तिला असं एकटं रस्त्यावर सोडलं. त्या व्यक्तीच्या आयुष्याचं काय होत असेल याचा विचार त्याने कधीच नाही केला. मस्तपैकी स्वतः एन्जॉय करणार, मस्त मजेत राहणार, पण ती व्यक्ती कशी जगते, काय करते, आपल्यासाठी काय केलं आहे, आपल्यासाठी अख्खं जग सोडून, सर्वस्व सोडून स्वतःबरोबर राहते किंवा स्वतःबरोबर सर्वस्व सोडून स्वतःच्या आईवडिलांना विरोध करून आपल्याबरोबर येते. कारण की सर्वस्व ती तुला मानते किंवा त्याला मानते, बरोबर की नाही. तर माझं एकच म्हणणं आहे, प्रेम करा तर शेवटपर्यंत निभवा आणि शेवटपर्यंत राहा चांगली व्यवस्थित. कुणाचं तरी आयुष्य करून नका खेळू. खूप भयंकर त्रास होतो, खूप. मजाक म्हणून करतो, पण प्रत्येकाच्या आयुष्याचा मजाक होतो. एकामुळं किती आयुष्य उद्ध्वस्त होतात हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. आणि तुमचं जर प्रेम असेल, मुलगी असू दे, मुलगा असू दे, कोणी असू दे, मी माझ्या मुलांना पण तेच सांगते, प्रेम असेल तर घरच्यांचा विचार घ्या, करा लग्न, संमती घेऊन. मी तर बघा, मी कधी जातपात मानत नाही, काय नाही. आपल्या मुलांचा आनंद, आपल्या मुलांचं सुख आहे तिथंच आपण हे करायचं. कसं आहे माहिती आहे का, उद्या आपण त्यांच्या विरोधात गेलो तरी मुलं काही करतात. आजकालची मुलांचं काय भरोसा नसतं. त्यापेक्षा त्यांचा आनंद आहे ना तिथंच आपला आनंद. आणि एक आईवडिलांनी मुलांचं मैत्रीण बनून राहा की ती मुलं आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतील. तर बाय सगळ्यांना, बरं का. बाय बाय. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही, चांगला सल्ला मी माझ्या मुलांचं, म्हणजे आपली मुलं सगळ्यांचीच मुलं, कुठल्याही आईवडिलांना वाटत नाही की आपली मुलं असं म्हणजे नाही का वाईट ह्याच्या जावं म्हणून, बरोबर की नाही. आता तुम्ही सगळीकडे प्रकरण बघतायच काय होतं आहे ते. उद्या त्यांना त्रास मुलांना झाला तरी ते त्रास आपल्यालाच होतो.